वासे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। मुंबई आणि दहीहंडीचं नातं म्हटलं की ते वेगळंच असतं। मुंबईत दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हे सगळे गोविंदा पथक आहेत। ते महिनाभरा आधीपासूनच दहीहंडीच्या उत्साहाला सराव करतात आणि तो सराव आहे तो महिनाभरापासून त्यांचा सुरू असतो। हे जे आपण बघतोय मानवी मनोरे रचताना ते काही फार सोपं नाहीये बघायला आणि ऐकण्यासाठी ते खूप भारी आहे, पण हे मानवी मनोरे रचताना त्यांना कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय, कुठले सामने करावे लागतात ते आपण आज या ग्राउंड लेवलवर जाणून घेणार आहोत। मी आता आहे अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी नंबर 1, 2, 3 या अखिल गोविंदा पथकाच्या ग्राउंड मैदानावर, म्हणजे ग्राउंड लेवलवर आपण ही सगळी जी परिस्थिती आहे म्हणजे कशा पद्धतीने हे मानवी मनोरे रचतात त्यांच्या प्रशिक्षकांकडून जाणून घेणार आहोत आणि या गोविंदा पथकाकडून जाणून घेणार आहोत। त्यांचे मार्गदर्शक जे सगळ्यांचेच गुरु असतात आणि मार्गदर्शक करतात असे या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आपल्या सोबत सध्या आहेत। त्यांचं नाव आहे विवेक पागडे सर। तर विवेक जी, तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्यांना प्रशिक्षण देतायत? पहिली गोष्ट तर कुठून तुमची ही स्थापना झाली आणि कसं आतापर्यंतचे तुमचे आव्हान होते आणि कुठपर्यंत आता हा प्रवास पोहोचलाय? आमचं 2006 साली अखिल मालपाडोंगरी 1, 2, 3 मित्रमंडळ गोविंदा पथक या नावाने आमच्या मंडळाची स्थापना झाली 2006 पासून आम्ही असे 4-5 मित्र एका चहाच्या टपरीवर म्हणजे असंच बसलेलो होतो। तर आम्ही असंच बोलण्यामध्ये की केलं की आपण पण का दहीहंडी मंडळ ओपन करू शकत, तर आपण पण करू शकतो। मी बोललो ठीक आहे, आपण मंडळातले पण आपण बोललो सगळ्या विभागातले, आपलं विभाग 1, 2, 3 मंडळ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना आपण जमा करूया आणि आपण एकत्र सुरुवात करूया। मग त्यावेळेला आम्ही 2006ला स्थापना करून पहिले आम्ही 2006ला 6 लावले, 2007ला 7 लावले, 2008ला आम्ही प्रथम 8ची ट्राय मारून सक्सेससुद्धा झालो आणि आम्ही जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी 2008ला 8 लावले। त्याच्यानंतर 2009ला आम्ही तो स्वाईन फ्लूचा पिरियड होता, त्याच्यामध्ये पण आम्हाला थोडं प्रसंग आले, पण तरीसुद्धा आम्ही 2009ला आम्ही जोगेश्वरी ठिकाणी एका मैदानात आम्ही तिकडे आयोजक होते त्यांच्या तिकडे आम्ही 2009ची ट्रायसुद्धा मारली, वरळीला पण मारली। एक आमची थोडक्या कारणासाठी ती 2009ची ट्राय आमची सक्सेस नाही झाली, पण तो जो पिरियड त्याच्यानंतर 2009, 10, 11 तो पिरियड, त्यानंतर बंदी आली त्याच्यावर 14 वर्षाच्या, त्या बंदीमुळे थोडा काळ निघून गेला, बॅड पॅचेस आले मंडळाला। मग पुन्हा मंडळाने उभारी आम्ही पुन्हा एक 17-18च्या उभारी केली। मग आम्ही सलग 4 ते 5 वर्ष 2008ला सलग 4 ते 5 वर्ष 8 थर आम्ही उतरवलेत। 0% इंजुरी, कुठच्याही मुलाला मार नाही, कुठच्याही मोठी अपघात नाही। त्याच्यामुळे सर्वात माझी प्रायोरिटी आहे की माझ्या मंडळातल्या मुलांची सेफ्टी, हे सर्वात माझ्यासाठी प्रायोरिटी आहे। आणि ते करत नंतर आम्ही आता ह्या वर्षी आमचं फर्स्ट टाइम आहे प्रो गोविंदाला आम्ही 16मध्ये फर्स्ट, आम्ही 16मध्ये आम्ही 6व्या क्रमांकावर आलो। मी ह्या 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी मी विरारला राहायला गेलो। माझा सहकारी आहे रुपेश गाडी, 1 महिना अगोदर त्यांनी प्रोची म्हणजे जी सुरुवात करायला लागते ती त्यांनी सुरुवात केली। त्याच्यानंतर मी 1 महिना इथे ठाण मांडून असतो मंडळासाठी, 1 महिना मी इथेच राहतो, 1 महिना पूर्ण माझं मंडळ सगळं माझी खाणं पिणं जेवणाची सगळी राहण्याची व्यवस्था करते। आणि मग प्रो गोविंदाला पण आम्ही 16मध्ये क्वालिफाय होऊन पहिल्या 6मध्ये आलो। आणि सर्वात मोठी गोष्ट, ठीक आहे प्रो गोविंदामध्ये यावर्षी आम्ही नाही आलो, आम्ही थोडं काही पॉईंट्ससाठी आम्ही काही हरकत नाही, अपयशी यशाची पहिली पायरी असते। पण त्या दिवशी मी आवर्जून अभिमानाने सांगेन, त्या दिवशी आम्ही सकाळी 12-12:30ला पोहोचलो। त्याच्यानंतर आम्ही 8 वाजेपर्यंत 8 ते 8:30 वाजेपर्यंत तिथे होतो। मुलं ऑलरेडी थकली होती त्या ह्याच्यातनं प्रवास करून या, पण त्याच जोशात आम्ही बोललो तिथे हरलो प्रोला, पण त्याच जोशात आम्ही निघालो, सरळ मैदानात आलो। सरळ मैदानात येऊन अर्धा तास वॉर्मअप केला। अर्धा तास वॉर्मअप केल्यानंतर आम्ही 9 थर लावून उतरलो, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। क्या बात आहे। तिसऱ्या वयातच तर हा जोश तुम्ही पाहताय, 3ऱ्या वर्षातच त्यांनी खरं तर 8 थराचा विक्रम केला आणि हे त्यांचे सहप्रशिक्षक आहेत। 3ऱ्या वर्षातच तुम्ही हा सगळा थरार जो आहे तो या मुलांकडनं करवून घेतला। हे सगळं या सगळ्यांना मुलांना मॅनेज कसं करायचं, त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं, कसं मॅनेज करता हे सगळं? आम्ही 4 शिड्यांप्रमाणे 4 कॅप्टन निवडलेले आहेत, ते आपली बरोबरीने कामगिरी बजावतात। ते कसं की त्या प्रत्येक शिडीला कॅप्टनला आम्ही सांगितलेलं आहे की तुझी जी कामगिरी आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे। त्यामुळे आपल्या थराला काही चढण्यासाठी कुठलीही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या कॅप्टन निवडलेले आहेत। त्याचप्रमाणे साईड शिड्यांचे पण कॅप्टन आहेत,
ते कॅप्टनचा रोल असतो की त्यांची जी कामगिरी असते ती व्यवस्थितरित्या पार पाडली पाहिजे. त्यानुसार आम्ही थराची रचना करतो आणि ह्या वेळेला आम्ही सक्सेसफुली 9 थर चढून उतरण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही नक्की पूर्ण करणार. वा, क्या बात आहे. 9 थरांचा यावर्षीचा त्यांचा मानस आहे आणि तो नक्की म्हणजे साकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण जर पाहिलं तर 8 थर लावणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि तो पण मानवी मनोरा. आपण पत्त्यांचे मनोरे बघितले आहेत, सगळे बघितले आहेत, पण मानवी मनोरा 8 थरांचा किंवा 9 थरांचा किंवा 10 थरांचा आपण कधीच तो सक्सेस करणं ही खूप मोठी जबाबदारी प्रशिक्षकांवर असते. मात्र या प्रशिक्षकांच्या मागे जे शिष्य आहेत त्यांचे जे गोविंदा पथक हे तुम्ही पाहू शकता. हे गोविंदा जे बसलेले आहेत ते तरुणच आहेत, ते काही मोठे असे वयातले नाही आहेत, सगळे गोविंदा आहेत. बाल गोविंदा पथक देखील आहेत. जो छोटा गोविंदा पथक हा आपला बालगोविंदा आहे जो 9 थरावर जाऊन सलामी देतो. खरंच तुझं खूप कौतुक आहे. कसं वाटतंय वरती गेल्यावर, काय वाटतं? मस्त. कधीपासून करतोय? 2022 पासून. 2000. मजा येते? हो. भीती नाही वाटत? नाही. आपले सर काय सांगतात? घाबरायचं नाही वरती जाऊन. अरे आपल्या वा, क्या बात आहे. घाबरायचं नाही, वरती जायचं आणि सलामी द्यायची. खरंच कौतुकास्पद म्हणावं लागेल. खरं तर हे सगळे बालगोविंदा पथक जे आहेत ते 3 एक्के चढतात, वरती जातात, कुठलीही तमा न बाळगता ते वरती जाऊन सलामी देतात. कुठलेही त्यांना भय नसतं आणि हाच उत्साह जो आहे तो त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र याच्या मागे जे अजून गोविंदा पथक आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया. तुम्ही जाता आणि कशी तुमचा सराव सुरू असतो? आमचा सराव तर सुंदरीता चांगलं चालू आहे, पण माझ्या पोरांवरती मला एवढा विश्वास आहे ना की एक पोरगा म्हणजे आमचे दादा विवेक दादा रुपेश दादा त्यांनी त्यांना जी प्लेस दिलेली आहे ना ती भले वरती असून दे खाली असून दे, पण 100% जिथे त्या पोरांना ठेवलं ना तिथे उभे राहतात. खाली असला की वरती कुठेही असू दे, पण 100% त्याच्या शब्दाला मान देऊन उभे राहतात. भले कुठे. मी 12 वर्ष अखिल मालपाडोंगरी गोविंदा पथकामधून 12 वर्ष टेबल एक्का उचलला मी. आता बोललो माझ्या पाठीमाग कोणतरी पाहिजे, तर आपला प्रशांत म्हणून आहे, त्यांनी ते कामगिरी चालू केली. मी त्याच्यानंतर 3मध्ये आलो, 2मध्ये आलो, म्हणजे 4मध्ये आलो. आता मी बेसला आहे. पण मला एवढं वाटतं आहे की माझ्या मंडळासाठी जेवढ्या काय खांदे झिजवायचे आहेत ना ते मी इथे झिजवणार. भले कुठे असून तुटलो फुटलो तरी पण मी इथेच राहणार. क्या बात आहे. म्हणजे खांदे झिजले तरी चालतील पण आम्ही या पथकाची साथ सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यांचं म्हणणं देखील आहे. 3 एक्के जे मी आत्ता पाहिले 8 थराला होते ते त्यांच्याशी मला बोलायचं आहे. ते 8 मानवी मनोरा म्हणजेच दहीहंडी खेळायची आहे. भीती नाही वाटत या सगळ्यामध्ये? माझे प्रशिक्षक मला शिकवतात कधी भीती वाटायला नको द्यायला. कितवीला आहेस तू? मी 6वीला आहे. 6वीला आहे. आणि मग शाळेत कधी दहीहंडी खेळलास का? नाही, अजून खेळलो नाही. शाळेत नाही खेळलास, डायरेक्ट पथकात? वा, क्या बात आहे. तू काय सांगशील, कुठल्या थरावर तू असतोस? मी असतो आता 6व्या थरावर आणि मला खूप मोठं म्हणजे वरती बोलवलं की माझ्यावर हा आणि छोटा मी टेबल एक्का उचलतो बस. कसं प्रशिक्षण दिलेलं आहे? ती जबाबदारी कशी पेलवतो की आपण 100% आपल्याला द्यायचीच आहे काय पण करून. कधी असा प्रसंग आलाय की डगमगलाय किंवा काय झालंय असं? नाही, खालचे पोरं एकदम असतात, एकदम आमच्यावर विश्वासी असतात की आपल्याला पण कडक 100% द्यायचीच आहे काय पण करून. तू कुठल्या थराला आहेस? मी 9व्या जेव्हा 9 लावतो तेव्हा मी 7व्या थरावर असतो आणि 8 लावतात तेव्हा मी 6व्या थरावर असतो. कधीपासून या पथकात? मी आता 2 वर्ष अगोदर आलो या पथकात. मला माझ्या मित्रांनी, माझा MD बॉयज परिवार आहे, त्यांनी मला इकडे आणलं. मला इकडे चांगली एक संधी म्हणून मला इकडे आणलं. त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि मी इकडे आलो. आई वडिलांचं कुटुंबाचं काय म्हणणं होतं? आई बाबांनी पाठवलं तुला? हां, पाठवलं. बोलले नाही जायचं, अपघात होतात, दहीहंडी खेळायची नाही? नाही, त्यांना माझ्यावर विश्वास आहे पूर्ण. वा, हा जो कॉन्फिडन्स आहे तो एक नंबर आहे. कारण हाच कॉन्फिडन्स यांना दहीहंडीच्या दिवशी जी सलामी द्यायला भाग पाडतो तो हाच कॉन्फिडन्स आहे. आणि खरं तर ह्या सगळ्या गोविंदा पथकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण 9 तास
जे काही काम आहे शिफ्ट करून त्याच्यानंतर पुढे संध्याकाळी रात्री 10 वाजता या मैदानात यायचं, त्यानंतर सराव करायचा आणि आज गोपाळकाला जन्माष्टमी आहे, त्यानंतर ही जे दहीहंडी आहे तो त्यांचा सराव तिथं त्यांना सादर करायचा आहे दहीहंडीच्या दिवशी आणि त्यासाठीच हे सगळे गोविंदा पथक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला प्रशिक्षकांना विचारायचा आहे, हे सगळे तुम्ही निवडलेले गोविंदा पथक कसे निवडले आणि यांचं सगळं जे फिट राहायचं जे तंत्र आहे ते कसं मॅनेज करता? मी आवर्जून सांगेन, ह्याच्यातली जवळजवळ सगळी जी मुलं आहेत ती जवळजवळ 25 ते 30च्या मधली आहेत, सगळी तरुण पोरं. आणि ह्याच्यामध्ये बरीच मुलं कबड्डी खेळणारी आहेत, त्यामुळे कबड्डी खेळणारी मुलांचा फिटनेस एवढा चांगला असतो, त्यामुळे मला थराला जातात ना त्यावेळेला त्यांना जास्त काही हे म्हणजे सांगायची गरज नाही पडत, ते बरोबर त्यावेळेला त्यांची कामगिरी बजावतात आणि व्यवस्थित राहतात. आणि सराव आमचा जसा जसा चालत राहतो. आता यावर्षी आम्ही जवळजवळ या सरावाला आम्ही या 2 महिन्या सरावाला आजचा 15वी ट्राय आहे, आजची जी लावून उतरलो आहे आम्ही 15वी ट्राय आजची ती 15वी. आणि आम्ही 2 9च्या ट्राय मारल्या, त्याच्यातली एक ट्राय आम्ही उतरलो, एक ट्राय थोडी हलक्यासाठी गेली. पण एनिवे पण यावर्षी आमचा मानस सगळ्या मुलांची इच्छा आहे, जे स्वप्नपूर्ती आहे ते दहीहंडीच्या दिवशी आम्हाला पूर्ण करायचं आहे. इथे तर झालेच आहे मैदानात, पण आम्हाला दहीहंडीच्या दिवशी 9 लावून पूर्णपणे विदाऊट 0% इंजुरी करायचे हा माझा मानस आहे. मग काय लावणार का नवथर? आता अपघातासाठी ऑलरेडी आम्ही प्रिकॉशन्स म्हणून हार्नेस लावली आहे, तसंच आम्ही मॅट्स घेतले आहेत, सेफ्टी मॅट्स आता केलेत. आता खूप सारे प्रश्न असे पण उठतात की आता काही गोविंदांचे अपघात होत आहेत किंवा काय होत आहेत, तर आपण हे पाहू पण शकतो की खूपसे गोविंदा पथकांचे जे अपघात झाले आहेत ते आता छोट्या छोट्या गोविंदा पथकांचे. तुम्ही मोठ्या गोविंदा पथकांमध्ये जाल तर त्यांचे अपघात खूप कमी दिसतात, कारण आपण प्रिकॉशन जास्त घेतो. आता काय झालं की आम्हाला पण गोविंदा पथक सुरू करायचं आहे, आम्ही सुद्धा जाऊ, आमच्याकडे 4 मुलं आहेत 10 मुलं आहेत, आम्ही त्यांना घेऊन जातो, कुठेतरी 4 थर लावले, मग 5 थर लावले. 5 थरावरनं की जेवढे तुम्ही अपघातांचं प्रमाण बघाल ना, तो 5 आणि 6 थरवरनं जास्त आहे, तो 8 आणि 9 वरनं नाही आहे. तर अपघातांविषयी तेच आहे की आपल्याला इन्शुरन्सेस आहे सध्या, प्लस आपण आता सेफ्टी म्हणून जसं मी हार्नेसचं म्हटलं तसंच खूप सारे आता मंडळाच्या दृष्टीने आम्ही बघितलं तर आमच्या नी कॅप्स वगैरेपासून पण खूप सारे सेफ्टी किट्स घेतले आहेत आम्ही. तर त्याच प्रकारे आम्ही सगळं त्याला हँडल करतो. तसंच आम्ही ॲक्च्युली 2009ला एक ॲम्ब्युलन्ससुद्धा घेतली होती की स्वतःच्या सेफ्टीसाठी, म्हणजे जर काही झालं इन केस तर त्याला कसं हँडल करायचं, तर जागोजागी हँडल व्हायसाठी सुद्धा आम्ही एक ॲम्ब्युलन्स घेतली होती जी आमच्या सोबत फिरायची. मग ह्या सगळ्या सेफ्टीच्या दृष्टिकोनाने सगळे मोठे गोविंदा पथक मला वाटतं ते करतातच. हे मानवी मनोरे कसे रचले जातात हे एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास आता आपण बघूया. थरांचा ह्यांचा संकल्प आहे आणि तो मानस त्यांना पूर्ण करायचा आहे दहीहंडीच्या दिवशी. जाता जाता एकच सांगेल, ही जिद्द, ही चिकाटी सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून हे जे तरुण गोविंदा पथक आहेत, बाल गोविंदा पथक आहेत, ते पुढच्या म्हणजे 16 तारखेला दहीहंडीत उत्सवात सहभाग घेणार आहेत आणि 9 थरांचा मानस जो आहे त्यांचा तो पूर्ण करणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्या गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एबीपी माझाचा सलाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.